नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत घरच्या घरी बनवलेले पौष्टिक त्याचप्रमाणे पोषणाने भरलेले असे मुगाचे लाडू। रेसिपी एकदम सोपी आहे। तर मुगाचे लाडू बनवण्यासाठी काय काय सामान लागतं ते बघूया। तर इथे मी बरोबर 4 वाटी एवढे मूग घेतलेले आहे। सेम त्याच वाटीने आपल्याला लागणार आहे 2 वाटी हरभरा। आता ही दोन्ही कडदाणे व्यवस्थित आपल्याला नीट करून घ्यायचे आहे, त्याच्यात दगड वगैरे असतील ते साफ करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 4 वाटी एवढं बारीक चिरलेलं गूळ। त्याच्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी काजू, 50 ग्रॅम डिंक, 4 चमचे एवढे मेथीचे दाणे, त्याच्यानंतर 2 मोठे चमचे वेलची पूड, 2 चमचे एवढ्या हलीम, 1 वाटी बदाम, त्याच्यानंतर 1.5 वाटी आपल्याला लागणार आहे खारीक, आणि त्याच्यानंतर इथं मी 2 वाटी एवढं तूप घेतलेलं होतं। तर पहिल्यांदा आपल्याला एक कढईमध्ये थोडे थोडे करून मूग व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। एकदम सगळे घालून भाजू नका, थोडे थोडे करून भाजायचे, म्हणजे कसे मूग छान भाजले जातात। तर इथं बघू शकता मूग आपले भाजून झालेले आहेत। आता हे भाजलेले मूग जे आहेत ते एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला। आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मूग जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। आता मूग भाजून झाले की त्याच्यानंतर आपल्याला हरभरे भाजून घ्यायचे आहेत। हरभरे सुद्धा थोडे थोडे करून भाजून घेऊया। तर इथं हरभरे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत। आता ते सुद्धा वेगळे ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्यानंतर इथं पहिल्यांदा मेथीचे दाणे भाजून घ्यायचे, एकदम जळवायचे नाहीत, हलके हलके थोडे बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने, आणि ते मुगामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथं मी 1 चमचा तूप घेतलेला आहे। या तुपामध्ये आपल्याला डिंक जो आहे तो फुलून घ्यायचा आहे। थोडा थोडा डिंक घालून डिंक या तुपामध्ये आपल्याला फुलून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरच फुलून घ्यायचा आहे, एकदम मोठा गॅस कराल तर डिंक आपला जळून जाईल। बघू शकता या पद्धतीने डिंक सुद्धा आपला भाजून काढून घेऊया। आता डिंक भाजून झाला की त्याच तुपामध्ये आपल्याला बदाम जे घेतलं आहोत ते भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर खारीक सुद्धा त्याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहे, आणि काजू सुद्धा सेम याच पद्धतीने हलकं हलकं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता इथं आपला हरभरा आणि मूग जे आहे ते थंड झालं की त्यांना मिक्सरमध्ये म्हणा किंवा चक्कीवर लावून आणायचं आहे। त्याचं पीठ या पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्या पिठामध्ये आपल्याला आपण जे गूळ घेतलं आहोत ते सगळं घालून घ्यायचं आहे। इथं मी 4 वाटी एवढं गूळ घेतलेलं होतं। आता गूळ घालून झालं की सगळे मिक्स करायचं। त्याच्यामध्ये आपण जी वेलची पूड घेतली होती ती सुद्धा घालून घ्यायची। आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये फिरल्याच्या नंतर गूळ जे आहे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं जातं। त्याच्यानंतर आपण जे खारीक वगैरे सगळं भाजून घेतलं होतं तुपात, त्याची मी या पद्धतीने पूड करून घेतलेली आहे। तर इथं आपण सगळी घालून घेऊया। इथं मी खारीकची पूड घातलेली आहे, बदामची पूड, त्याच्यानंतर आपण जो डिंक घेतलेला भाजून त्याची सुद्धा या पद्धतीने पूड करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर काजूची सुद्धा पूड याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला। त्याच्यानंतर इथं आपण जो हलीम घेतला आहोत तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचा। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून झालं की इथं मी बरोबर 4 ते 5 चमचे एवढं तूप घेतलेलं होतं। त्याच्यामध्ये थोडं थोडं ह्याच्यातलं पीठ घालून आपल्याला नॉर्मल असं गरम करून घ्यायचं आहे, एकदम बारीक गॅसवर, म्हणजे कसं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित असं लागलं जातं। थोडं थोडं करून पीठ घालून घ्यायचं आणि थोडं थोडं गरम करून जेवढं पीठ आपलं गरम होतंय तेवढेच आपले लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला। तर बघू शकता पीठ आपलं गरम झालं म्हणजे बघू शकता लाडू पीठ जे आहे ते या पद्धतीने असं वळले जातात त्याचे लाडू, म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता ते एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचं, आणि लागलीच आपल्याला हे लाडू जे आहे त्याचे वळून घ्यायचे आहेत। एकदम थंड करून वळायचे नाहीत, म्हणजे पटकन असे वळणीत येत नाहीत। गरम गरम असल्याच्या नंतर पटापट वळून घ्यायचे आहेत। बघू शकता आता याच पद्धतीने सगळे लाडू जे आहेत ते आपण वळून घेऊया। बघू शकता
तर तुम्हाला ही मुगाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि या पद्धतीने एकदा मुगाचे लाडू बनवून बघा. खूप मस्त लागतात चवीला आणि पौष्टिक सुद्धा आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.